पक्षच नको आहे. त्यामुळं त्यांना विरोधी पक्षनेता नेमण्याच्या कामात खोडा घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी नागपुरात केली. सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही असा त्याचा अर्थ होतो. आजही खरं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत दाखवून विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्याच्या विषयी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, पण तसं कोणतीही हालचाल दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की सरकारला विरोधी पक्ष नेता नसलेला जास्त सोयीचं वाटत असेल. कमी दिवसाच्या अधिवेशनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशन फार थोड्या काळासाठी होत आहे. विशेषतः विदर्भातल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या व्यासपीठाचा जास्त वापर नेहमीच आपण करत आलेलो आहोत आणि त्यामुळं अधिवेशन किमान 3 आठवड्याचं व्हावं असा संकेत आहे. किमान 2 आठवड्याचं तरी करायला पाहिजे होतं, पण रविवारी एक दिवस जादा वाढवून दिलेला आहे म्हणजे विदर्भावर फार मोठा उपकार झाला असं त्याचा अर्थ झाला. विदर्भातील जनतेचा प्रश्न यामुळे अनुत्तरितच राहणार असल्याचेही पाटील म्हणाले. विदर्भातले जनतेला आपले प्रश्न मांडले जात नाहीत हा अनुभव पुन्हा एकदा येतोय. प्रत्येक वेळेला असंच होतं, काही ना काही कारण निघतात. आता निवडणुकीचं कारण आहे, पण निवडणुकीचं कारण असलं तरी 2 आठवड्याचं फुल फ्लेज अधिवेशन ठेवलं असतं तर विदर्भातल्या अनेक प्रश्नांची चर्चा होऊ शकली असती. राज्याच्या आर्थिक स्थितीची आकडेवारी समोर आली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली. त्यात म्हटल्यावर आकडेवारी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी कळेल आपल्याला. आज ते दावा करतात दिवाळखोरी नाही म्हटल्यावर सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरना वेळेत ते पेमेंट करतील, सगळी थकीत बिलं सगळी वेळेवर देतील अशी अपेक्षा आपण करूया. कुंभमेळ्याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करू नये अशी अपेक्षाही पाटलांनी व्यक्त केली. असं आहे की कुंभमेळ्याविषयी त्यांना कुंभमेळ्याला विरोध करण्याचं काही काम नाही, परंतु तपोवनासारखी उद्यानं तपोवनासारखी वनराई तोडून जर कुंभमेळा होता तर पूर्वी कुंभमेळा झालाच ना एकदा, असं नाही की नाही झाला. त्यामुळे पूर्वी कुंभमेळा जर होऊ शकला झालेला आहे तर यावेळी देखील कुंभमेळा होऊ शकतो. त्यामुळं झाडं तोडून कुंभमेळा करण्याची हौस जर कुणाची असेल तर मला वाटतं नाशिककर ती मोडून काढतील. कर्जमाफीच्या मुद्द्यावरही जयंत पाटील यांनी ठाम मत व्यक्त केले. कर्जमाफी पुढच्या निवडणुकीच्या आधी सरकार करेल असा माझा अंदाज आहे, कारण मतदारांशी गिव्ह अँड टेक असं नातं सरकारचं आता एस्टॅब्लिश हळूहळू झालेलं आहे. त्यामुळं निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करायची म्हणजे निवडणुकीत प्रभावीपणाने प्रचार करता येतो. असा काहीतरी आता त्यांच्या सोयीच्या निवडणुकीत. भास्कर जाधव हे शिवसेना सोडून जातील असं वाटत नसल्याचंही जयंत पाटील म्हणाले. आता अलीकडे फुटल्यावरच कळतं हा फुटला तो फुटला, पण मला वाटत नाही की भास्करराव जाधवांच्या बाबतीत काही होऊ शकतं. भास्करराव जाधव हे निस्सीम शिवसेनेचे भक्त आहेत आणि मला वाटतं की त्यांना विरोधी पक्ष नेता करण्याचा निर्णय उद्धवजींनी आणि त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे. आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांची लवकर विरोधी पक्ष नेता म्हणून निवड व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे.